सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुमचं आयुष्य कमकुवत करणाऱ्या या 5 धोकादायक सवयी आजच बदलायच्या आहे सर्वांनी म्हणजे माझ्या महिला असतील, दादा असतील, तुम्हाला जर या 5 पैकी एक जरी वाईट सवय असेल ना तर आजच सोडून द्यायची आहे. बघा, जशी वाळवी लाकडाला खाते ना तशाच प्रमाणे या 5 सवयी तुम्हाला आणि तुमच्या मनाला व तुमच्या आरोग्याला खात असतात. रोज खातात, क्षणाक्षणाला खात असतात. म्हणूनच या 5 सवयी जर तुमच्यात असतील तर आजच सोडून द्यायच्या आहे. पहिली सवय म्हणजे स्वतःची निंदा करणे आणि दुसऱ्यांबरोबर स्वतःची तुलना करणे. माझं नशीब वाईट, त्याचं नशीब किती चांगलं, त्याचं सगळं चांगलं होत आहे, माझं सगळंच वाईट झालेलं आहे, मी काहीच करू शकत नाही या जगात, माझ्याकडून काही होतच नाही, मी दिसायला चांगलाच नाही, मी काळाच आहे, मी गोरीच आहे, तो किती सुंदर आहे, ती किती सुंदर आहे, मी बुटकीच आहे, माझं असंच माझं तसं, मला काही मिळतच नाही, या जगात मी सुखीच नाही, असं बोलून तुम्ही तुमचं मन आणि संपूर्ण शरीर नकारात्मक बनवत आहात. कायम असं बोलून तुम्ही स्वतःला नकारात्मक बनवत आहात. असं जर होत असेल तुमच्याबरोबर तर आजच थांबवायचं आहे. या जगात आपल्याला देवाने जन्म दिलेला आहे. इतकं सुंदर जग आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आपण त्यात जगत आहोत आणि जे मिळत आहे ना आपल्याला त्यात आनंदी कसं राहता येईल याकडंच लक्ष द्यायचं आहे. दुसऱ्यांबरोबर तुलना स्वतःची कधीच करू नका आणि स्वतःची निंदा तर मुळीच करू नका. बघा, घरात बसून जर आपण आपल्या वास्तूत आपल्याविषयी, आपल्या घराविषयी, मुलांविषयी, तुमच्या पतीविषयी तुम्ही जर वाईट बोलत असाल किंवा पत्नीविषयी वाईट बोलत असेल तर वास्तू नेहमी तथास्तू म्हणते आणि आपलं मनसुद्धा नेहमी तथास्तू म्हणत असतं. म्हणून चांगलं बोला, पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करा. हा व्हिडिओ बघता बरोबर पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करा. 24 तासाच्या आत तुमच्या आयुष्यात चांगलं व्हायला सुरुवात होणार आहे. मी सांगते तुम्हाला, सगळं काही पॉझिटिव्ह होईल. तुमच्या कामालासुद्धा यश मिळायला लागेल आणि तुमच्या घरातसुद्धा बरकत यायला लागेल. म्हणून पॉझिटिव्ह राहा, घरातसुद्धा चांगलं बोला. जेवढा आहे ना पैसा, मी खाऊन पिऊन सुखी आहे, माझं सर्व काही चांगलं आहे, माझ्या घरात लक्ष्मी नांदत आहे, माझे लेकरं बाळं प्रगतिशील आहे, माझे पती म्हणजे तुमचे पती किंवा माझी पत्नी खूप छान आहे, असं बोलायला शिकायचं आहे. आजपासूनच या सवयी सोडून द्यायच्या आणि पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करायची आहे. घरात वाईट ऊर्जा निर्माण करणाऱ्या सवयी आजच सोडून द्यायच्या आहे. घर कसं पॉझिटिव्ह राहील ना तुमचं, तर असंच बघायचं आहे तुम्हाला. आपलं घर आणि आपलं मन, आपले लेकरं बाळं कसे पॉझिटिव्ह राहील ना याकडंच लक्ष द्यायला सुरुवात करा. बघा, सगळं तुमचं सकारात्मक होणार आहे आणि अशाच घरात लक्ष्मी नांदत राहते. देवसुद्धा बघतो की याला मी एवढं देत आहे, तेवढं देत आहे, पण समोरच्याकडं जरा जास्त आहे म्हणून हा नेहमी निराश राहतो. मग जे असतं ना ते सुद्धा देव मग काढून घेतो. म्हणून पॉझिटिव्ह राहा. मला देवाने एवढं दिलेलं आहे ना, मी खुश आहे. देव अधिक तुम्हाला द्यायला सुरुवात करेल, त्या क्षणापासून तुम्हाला भरभरून देईल. म्हणून पॉझिटिव्ह राहा. बघा, हा बदलतं एक करून तर बघा तुमच्या आयुष्यात. त्याचबरोबर स्वतःची तुलना समोरच्यांशी कधीच करू नका आणि आपल्या मुलांची सुद्धा तुलना इतर मुलांशी करू नका. काहींना सवय असते, आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करतात. त्या मुलाला एवढे मार्क मिळाले, तो इतका उत्तीर्ण झाला, त्या मुलाला एवढ्या चांगल्या ठिकाणी नोकरी लागली, मुलाला असू दे मुलीला असू दे त्यांचं सगळं चांगलं झालेलं आहे, माझं मूल काही अभ्यासच करत नाही, असं अजिबात करू नका. प्रत्येक मुलांमध्ये स्वतःची मेहनत, बुद्धी असते. कुणी शिक्षणात हुशार तर कुणी ड्रॉइंगमध्ये, चित्रकलेत हुशार, डान्स, गायन, खेळ. म्हणून अशी तुलना कधीच करू नका आणि तुमचं मन आणि मुलांचं सुद्धा मन
मन कधीच खराब करू नका. मुलं करत आहे ना, त्यांना पॉझिटिव्ह असं आपल्याला शिकवायचं आहे. बघा, मुलं आणखीन छान करायला लागतात. मग शिक्षण असू दे, खेळ असू दे, ड्रॉइंग असू दे, डान्स, गायन, खेळ, मुलं अगदी छान, म्हणजे आपले आई वडील जर असतील ना पाठीशी, तर मुलं सर्व काही जिंकून घेतात. म्हणून या सवयी आजच बदलायच्या आहे. दुसरी सवय म्हणजे चुकीची संगत. एखाद्या टोपलीत जर भरपूर आंबे किंवा फळं ठेवलेले आहे आणि त्यात एखादा आंबा, एखादं फळ सडलेलं असेल, तर त्याच्या एकाच्या संगतीने टोपलीतील सर्व आंबे, फळं हळूहळू सडायला लागतात. म्हणून तुमची चांगली सकारात्मक ऊर्जा काढून घेणारे व्यक्ती तुमच्या आजूबाजू असतील, तर अशा वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींपासून स्वतःहून बाजूला होऊन जाणे यातच शहाणपण आहे. नाहीतर तुमचं चांगलं कधीच ती व्यक्ती होऊ देणार नाही. मुलांचंही तसंच असतं. चांगल्या मुलांना जर वाईट संगत मिळाली तर मुलांना भरकटायला वेळ लागत नाही. म्हणून नेहमी काळजी घ्यावी. अशी वाईट संगत आयुष्यात येऊ देऊ नका आणि असेल तर आत्ताच बाजूला होऊन जा. मैत्री नेहमी चांगल्या सकारात्मक लोकांशीच ठेवायची आहे. तिसरी सवय म्हणजे जुन्या जखमा मनात जपून ठेवणे. कधी काळी कुणी तुम्हाला काही बोललं असेल, टोमणा मारलेला असेल एखादा, घरातले असू द्या किंवा आजूबाजूचे असू द्या, तेच ते आठवून मनाला खात बसणं, जळत बसणं, राग करणे, द्वेष करणे, मनाला लावून घेणे. म्हणून कुठल्याच जुन्या गोष्टी ज्या तुम्हाला त्रास देत असतील त्या मनातून काढून टाकायच्या आहे. घरात कुणी विषय काढला तरी तिथून उठून जात जा. कुणाला माफी करायची असेल तर करून टाका. त्याच्यासाठी नाही, स्वतःसाठी माफ करायला शिका. जुन्या जखमा कुरवाळत बसू नका, सोडून द्यायला शिका. घरात मनाने आनंदी राहता कसं येईल ना? स्वतःच्या कुटुंबाबरोबर, आपल्या लेकरांबरोबर हेच बघायचं आहे. जुनं कोणी काही बोललेलं असेल, तुम्हाला राग येतो त्या बोलण्याचा, त्या बोलण्याकडं दुर्लक्ष करायचं आहे. कोणी विषय जरी काढला त्या व्यक्तीचा जो तुम्हाला त्रास देत होता, तर ते कुरवाळत बसू नका. कोणी विषय काढला तिथून उठून जा. जुन्या जखमा अजिबात कुरवाळत बसू नका. म्हणजे ज्याचा त्रास होतो ना, ज्या गोष्टींचा, ज्या व्यक्तींचा, त्यांना तुमच्या आयुष्यातून काढून टाकलं ना तुम्ही, तर अतिशय उत्तम. म्हणजे तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब नेहमी आनंदी राहील. चौथी सवय म्हणजे तुमचा रूम किंवा तुमचं घर अस्तव्यस्त पडलेलं आहे. कुठंही तुमच्या वस्तू लोळत पडलेल्या असतील. घरात शिस्त ठेवा. जागची वस्तू जागी ठेवा. अगदीच काटेकोरपणे मी म्हणत नाही, पण तुमच्या घरात तुम्हाला आनंदी वाटेल, प्रसन्न वाटेल. घरात बघा, आपण कुठं दमून थकून गेलो आणि घरात शिरलो ना की स्वर्ग मिळाल्यासारखं वाटतं. असा स्वर्ग आपलं घर असेल तर तिथंच लक्ष्मी नांदत असते. घर नेहमी नीट ठेवा. बघा, अशाच घरात लक्ष्मी नांदत असते. म्हणून घरात पसारा असेल तर तुमची ऊर्जा पण नकारात्मक बनते. घरात अडथळे येतात, तुमच्या कामात अडथळे येतात. म्हणून घर नेहमी आवरून निवरून ठेवा. घर व तुमचे मन नेहमी प्रसन्न राहील. बघा, ही सवय माझ्या महिलांना तर असतेच. आपण तर दिवसभर उभंच्या उभं असतो. आपलं घर किती स्वच्छ, आनंदी राहील याकडंच आपण लक्ष देत राहतो. मुलं जरी कुठली वस्तू फेकून देत असतील, कुठंही टाकून देत असतील, पतिदेव असतील किंवा तुम्हाला ही सवय असेल ना, आजच बदला. वस्तू जागच्या जागी ठेवल्या तर लगेच मिळतात सुद्धा आणि घरसुद्धा आनंदी आणि नेहमी प्रसन्न राहतं. म्हणून ही सवय तर आजच सर्वांनीच लावून घ्या. घरात स्वच्छता राहील ना, तिथंच लक्ष्मी नांदत असते. घरात अस्वच्छता आहे तिथं नकारात्मकता नांदते आणि अलक्ष्मी नांदते तिथं लक्ष्मी नांदत नाही. म्हणून घर स्वच्छ कसं राहील याकडंच बघायचं आहे. पाचवी आणि शेवटची सवय म्हणजे आजकालचं फोनचं लाईफ झालेलं आहे, जीवन झालेलं आहे. यांनी इथं जाऊन फोटो काढले, ते तिथं जाऊन आले, याने हे केलं, त्याने ते केलं, याने हा स्टेटस टाकला, तो टाकला. स्टेटसने टोमणे मारणारे या जगात कमी नाही. म्हणून फोनचा वापर जेवढा कमी करता येईल ना, लागतो फोन, सगळ्यांनाच लागतो, तुम्हालाच नाही, मला पण लागतो. पण जेवढा शांततेत वेळ घालवता येईल ना, मग आपल्या घरात मुलांबरोबर, तुमच्या घरातल्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर तेवढा वेळ आनंदाने घालवायला शिका.
फोन तर आपण नेहमीच वापरतो, आपल्या मुलांना पण मग सवय लागते, आपल्यामध्ये बसतात, जे शाळेत जातात किंवा नोकरीला वगैरे, बाहेर कॉलेजला वगैरे, मग त्या गोष्टीसुद्धा आपल्याबरोबर शेअर करतात. फोनमध्ये आपणच राहिलो तर मग आपली मुलं पण फोनच बघत राहतील. म्हणून आपण बाहेर कामाला जातो, मग माझ्या महिला असतील, माझे दादा असतील, मुलं जात असतील, घरात थोडा वेळ का होईना जेवण करत आहात, चहा कॉफी घेत आहात, नाश्ता करत आहात, तर फोन बाजूला ठेवून आपल्याबरोबर दिवसभरात काय झालेलं आहे एकमेकांशी त्या गोष्टी जरूर शेअर करा. मग मुलंसुद्धा बाहेर काय झालं काय नाही, मुलं असू दे मुली असू दे, सर्व काही आईवडिलांना जरूर सांगतात. बघा, या गोष्टीची सवय आजच लावून घ्या. जेवढा लागतो तेवढाच फोन वापरायचा आहे. आणि स्टेटस पाहून, दुसऱ्यांचं स्टेटस बघून तर अजिबात घरात त्या गोष्टी करूच नका. म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास आपण गमावून बसतो या गोष्टी बघून वगैरे. म्हणून फोनचा वापर जेवढा लागेल ना तेवढाच करा. बघा, आपली मुलंसुद्धा प्रगतिशील होतील. या 5 सवयींपैकी एक जरी सवय असेल तुमच्यात ही वाईट, तर आजच जरूर बदला. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.